हा मित्रांनो, गुरुकृपा क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण आपल्या स्पर्धा परीक्षेचे जे काही लेक्चर्स आहेत या लेक्चर्समध्ये सर्व महत्त्वाची प्रश्न, खास करून पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षा यासाठी जी महत्त्वाची प्रश्न आहेत त्या प्रश्नाविषयीचं सर्व उत्तर, त्याचा बेस, पूर्ण कॉन्सेप्ट सहित आपण आपल्या लेक्चरमध्ये पाहत असतो. आता स्पर्धा परीक्षा जवळ आलेल्या आहेत. पोलीस भरतीची आता नुकतेच ग्राउंड वगैरे झालेला आहे आणि स्पर्धा परीक्षा देखील आहे. त्यासाठी विशेष आपले लेक्चर्स आता सध्या येत आहेत. तर त्यामधलं आणखीन आजचं एक लेक्चर पहा, ज्यामध्ये आपल्यासाठी पहिला प्रश्न आहे की एका विद्यालयामध्ये 70% मुले आहेत आणि 5 ते 10 मुली आहेत, तर मुलांची संख्या किती? आपल्याला मुलांची संख्या विचारलेली आहे. मुले आहेत 70%. आता 100%मधून जर 70% हे जे मुलं आहेत हे वजा केले तर आपल्याला 30% उत्तर मिळणार आहे. म्हणजेच हे जे 30% आहेत ह्या मुली आहेत आणि मुली किती आहेत तर 5 ते 10 आहेत. म्हणजेच 30% बरोबर 5 ते 10 मुली. 1% बरोबर किती? तर 1% बरोबर किती? म्हणून आपण काय करायचं, 5 ते 10 ला 30 न भागायचं. 0 0 कटला, 51 भागीला 3 बरोबर हा 3 1 3, 3 1 3, 3 7 21 म्हणजेच 17. 1% बरोबर 17 विद्यार्थी झाले. तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे 70% मुले आहे, तर मुलांची संख्या किती? म्हणून मुलांची संख्या काढू आपण. तर मुले किती आहे? 70% म्हणजे 70 गुणिला 17 बरोबर 7 7 49, 4 7 1 7 4 11 0 जसाच्या तसा. तर हे मुले किती आहेत? 1190. म्हणून मुलांची संख्या 1190 आहे. पर्याय क्रमांक सी. आणि मित्रांनो, या पद्धतीचे जे गणित आहेत हे अतिशय आवश्यक गणित आतापर्यंत आलेले आणि IMP येणारे या पद्धतीचे मी काढलेले असतात या लेक्चरमध्ये. तर हे लेक्चर्स हमेशा पाहत चला तुम्ही. यानंतरचा आणखीन एक प्रश्न आहे मित्रांनो, स्पर्धा परीक्षेसाठीचा हा दुसरा प्रश्न असा आहे की आजचा सोमवार आहे, तर 86 दिवसांनी येणारा वार कोणता? आपल्याला हे 4 पर्याय दिलेले आहेत: मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. आणि हे आपली एका आठवड्याचे दिवस: सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आजचा कोण वार आहे तर सोमवार आहे. आणि 86 दिवसानंतरचा वार आपल्याला विचारलेला आहे. 86 दिवसानंतरचा विचारला म्हणून 86 ला भागायचा आहे आपल्याला या आठवड्याच्या 7 दिवसांनी, म्हणजे 7 नी. हा 7 1 7, खाली 1 उरला, वरचा 6चा, 7 दुने 14 आणि बाकी उरली 2. हे जे 2 आहेत या सोमवार नंतर, हा सोमवार आणि यानंतर हे 2 दिवस मोजायचे, 1 आणि हा 1 2. म्हणजेच 86 दिवसांनी येणारा वार येईल बुधवार. पर्याय क्रमांक बी. काय केलेलं आहे तर 86 ला आठवड्याच्या 7 दिवसांनी भागलं, भागाकार 12 आला पण बाकी 2 उरली. ही जी बाकी उरते, आजचा सोमवार घ्यायचा आणि त्याच्या पुढे 1 2, म्हणजेच 86 दिवसांनी येणारा वार बुधवार राहील. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी तिसरा प्रश्न आहे. हा मित्रांनो, प्रश्न असा आहे की 3 संख्यांची सरासरी 22 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने लहान आहे, तर तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 9 ने मोठी आहे. तर पहिली संख्या कोणती? आपल्याला पहिल्या संख्येशी या उरलेल्या 2 संख्यांचा संबंध दिला आहे. समजा पहिली संख्या आपण x मानू. समजा पहिली संख्या काय गृहीत धरलेली आहे आपण? x. पहिली संख्या आपण x गृहीत धरलेली आहे. तर दुसरी संख्या जी आहे ही दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने लहान आहे. म्हणून 2 नंबरची संख्या म्हणजे दुसरी संख्या. दुसरी संख्या कोणती होणार आहे तर या पहिल्या संख्येपेक्षा, म्हणजेच x पेक्षा 6 ने लहान, लहान म्हणजे वजा, ही होईल दुसरी संख्या. आणि जी तिसरी संख्या आहे ती तिसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा 9 ने मोठी आहे. पहिली संख्या काय आहे तर x आहे आणि ही तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 9 ने मोठी आहे. मोठी म्हणजे अधिक.
तिसरी संख्या होईल यक्स अधिक 9. आता या तीन संख्यांची सरासरी 22 दिलेली आहे तुम्हाला. याचा अर्थ काय आहे की यक्स अधिक यक्स वजा 6 अधिक यक्स अधिक 9 तिन्ही संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या किती आहे तर 3. ही काय झाली सरासरी, आणि ही सरासरी बरोबर किती दिलेली आहे 22. तर काय करायचं मित्रांनो, यक्स अधिक यक्स अधिक यक्स या 3 यक्सची जी बेरीज होते ते होते 3 यक्स, 1 यक्स अधिक 1 यक्स 2 यक्स, 2 यक्स अधिक 1 यक्स बरोबर 3 यक्स. हे ऋण 6 आणि धन 9 वजा 6 धन 9 याची जी बैजिक बेरीज आहे ती धन 3 येणार आहे, आणि छेदस्थानी हे 3 बरोबर उजवी बाजू 22. म्हणजेच 3 यक्स अधिक 3 बरोबर 22 गुणिला 3. म्हणजेच 3 यक्स अधिक 3 बरोबर 3 दुने 6 आणि 3 दुने 6 66. याचा अर्थ आहे की 3 यक्स बरोबर 66 वजा 3 या धन 3चं पक्षांतर ऋण 3. म्हणून 3 यक्स बरोबर 66 मधून 3 गेले 63 राहिले. म्हणून यक्स बरोबर 63 भागीला 3. हे 3 आणि यक्स यामध्ये गुणीला चिन्ह आहे, काही नाही म्हणजे गुणाकार असतो आपल्याला माहिती आहे. यक्स बरोबर 3 1 3, 3 दुने 6 आणि 3 1 3, 21/1 म्हणजे किती 21. यक्स काय आहे तर पहिली संख्या आहे, पहिली संख्या यक्स आहे, आणि आपल्याला हाच प्रश्न विचारलेला आहे की पहिली संख्या कोणती. तर कोणती मिळाली आपल्याला पहिली संख्या 21, पर्याय क्रमांक बी. आणि यानंतरचा एक आणखीन प्रश्न आहे तुमच्यासाठी. तर प्रश्न असा आहे मित्रांनो, एका कार्यालयामध्ये 40% पुरुष 35% महिला आणि 50 मुले आहेत. तर पुरुषांची संख्या किती. आपल्याला पुरुष आणि महिला यांची टक्केवारी दिलेली आहे 40% आणि 35%, पण मुले ही 50 दिलेली आहे. आपल्याला विचारलेलं आहे पुरुषांची संख्या किती. पहा या गणिताचं उत्तर कसं काढायचं. हे 40% आहेत, हे 35% आहेत, म्हणजे पुरुषांची टक्केवारी आणि महिलांची टक्केवारी बरोबर 40 अधिक 35 75% होणार आहे. 40% आणि 35% बरोबर 75%. याचा अर्थ काय की 75% पुरुष आणि महिला आहेत. मुलं 50 आहेत, मुलं किती आहेत 50 आहेत. म्हणजे जर 100% मधून आपण हे 75% वजा केले तर 25% उत्तर मिळते. आणि हे जे 25% आहेत हे मुलं आहेत, आणि मुलं किती आहेत तर 50 आहेत. याचा अर्थ हा आहे की 25% बरोबर 50 मुले. म्हणून 1% बरोबर किती कॅन्डिडेट. तर काय करायचं 50 गुणिला 1 म्हणजेच 50ला या 25 न भागायचं बरोबर उत्तर मिळणार आहे आपल्याला 2. 25 1 25 आणि 25 दुने 50 म्हणजेच 1% बरोबर 2 कॅन्डिडेट. तर 1% बरोबर 2. आपल्याला प्रश्न काय विचारलाय पहा. तर पुरुषांची संख्या किती. मुलांची संख्या आपल्याला दिलेली आहे, पुरुषांची संख्या किती असा प्रश्न आहे. पुरुषांचं पर्सेंटेज किती आहे 40%. 1% बरोबर 2 म्हणून 40% बरोबर 40 गुणिला 2 बरोबर 80 पुरुष. तर पुरुषांची संख्या किती आहे 80. पर्याय क्रमांक सी या गणिताचं उत्तर आहे. आणि मित्रांनो या पद्धतीचे गणित आपण स्पर्धा परीक्षेच्या लेक्चरमध्ये हमेशा देत असतो. 2 दिवस आड 3 दिवस आड आपला एक व्हिडिओ येत असते. तर तुम्ही हे जे लेक्चर्स आपले 1 दिवस आड 2 दिवस आड येऊन राहिले हे बिलकुल अवश्य पहा. ओके.